बुलेट ट्रेन म्हटलं की आपल्याला लगेचच चीन, जपान, फ्रान्स असे परदेशातील अनेक देश डोळ्यासमोर येतात। पण लवकरच भारतातील पहिली बुलेट ट्रेन अर्थात मुंबई अहमदाबाद सुरू होणार असून त्या मागोमाग वेगात येणारा प्रकल्प म्हणजे मुंबई पुणे हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प, ज्यामुळे देशातील 3 राज्य या प्रकल्पाशी जोडली जाणार आहेत आणि ती म्हणजे कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्र। मात्र यातील सगळ्यात जास्त लाभ हा महाराष्ट्राला होणार असं देखील बोललं जातंय। त्यामुळे या प्रकल्पात महाराष्ट्रातील नेमकी किती स्थानकं असणार, ती कोणती असणार आणि ती कशी असणार याबद्दलचाच आजचा हा व्हिडिओ आहे। त्यामुळे या सीरीज मधल्या या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। बुलेट ट्रेन म्हटलं की आपल्याला लगेचच जपानची शिंकानसेन, चीनची हाय स्पीड रेल्वे आणि फ्रान्सची TGV आठवते। ताशी 300 ते 350 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या या गाड्या जगभरामध्ये वेगवान प्रवासाचं प्रतीक बनल्यात। पण आता भारतही या दिशेने मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे। अर्थात देशातील पहिली बुलेट ट्रेन ज्या मार्गावर धावणार तो प्रकल्प म्हणजे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प आता आकार घेत असतानाच आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची देशभरामध्ये चर्चा सुरू झाली आहे आणि तो प्रकल्प म्हणजे मुंबई, पुणे आणि हैदराबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉर। हा प्रकल्प महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या 3 राज्यांच्या आर्थिक विकासाला नवी गती देणारा प्रकल्प म्हणून त्याकडे पाहिलं जातंय। विशेष म्हणजे या संपूर्ण कॉरिडॉरचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला होणार असल्याचं देखील मानलं जातंय, कारण या मार्गाचा सर्वात मोठा भाग जो आहे तो महाराष्ट्रातून जाणार आहे आणि सर्वाधिक स्थानकं सुद्धा जी आहेत ती महाराष्ट्रामध्ये प्रस्तावित आहेत। दरम्यान मुंबई ते हैदराबाद या बुलेट ट्रेन मार्गाची एकूण लांबी सुमारे 671 किलोमीटर इतकी प्रस्तावित आहे। यापैकी तब्बल 457 किलोमीटरचा भाग महाराष्ट्रातून जाणार आहे आणि म्हणजेच संपूर्ण मार्गाच्या जवळपास 2/3 भाग हा महाराष्ट्रामध्ये असणार आहे। याशिवाय कर्नाटकामध्ये सुमारे 121 किलोमीटर आणि तेलंगणामध्ये 93 किलोमीटरचा टप्पा हा प्रस्तावित करण्यात आलाय। त्यामुळे या संपूर्ण प्रकल्पात महाराष्ट्राची भूमिका सर्वात महत्त्वाची देखील मानली जाते। विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये या बुलेट ट्रेनला सर्वाधिक हॉल्ट मिळणार आहे आणि सध्या समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार विक्रोळी, ठाणे, नवी मुंबई, लोणावळा, त्याचबरोबर पिंपरी चिंचवड, पुणे, बारामती, पंढरपूर आणि सोलापूर अशी ही एकूण 9 स्थानकं महाराष्ट्रामध्ये असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशापासून पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या सीमेपर्यंत मोठा भाग या प्रकल्पामुळे थेट जोडला जाणार आहे। या मार्गावरील पहिलं महत्त्वाचं स्थानक असेल विक्रोळी। मुंबईच्या मध्यवर्ती भागाशी जोडलेलं आणि पूर्व उपनगरांसाठी महत्त्वाचं असलेलं हे ठिकाण लाखो प्रवाशांसाठी प्रवेशद्वार ठरू शकतोय। त्यानंतरचं स्टेशन आहे ठाणे स्टेशन। आज ठाणे हे केवळ मुंबईचं उपनगर राहिलेलं नाही, तर स्वतंत्र आर्थिक आणि निवासी केंद्र म्हणून विकसित झालंय। त्याचबरोबर भविष्यामध्ये बुलेट ट्रेनचं स्टेशन इथे आलं तर ठाण्याचा विकास हा आणखी वेगाने होऊ शकतोय। ठाण्यानंतर नवी मुंबई हे स्थानक या प्रकल्पातील सर्वात रणनीतिक केंद्रांपैकी एक ठरू शकतंय, कारण याच परिसरामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुद्धा उभारलं जातंय। भविष्यात विमानतळ, मेट्रो आणि उपनगरीय रेल्वे त्याचबरोबर बुलेट ट्रेन याचं एकत्रित नेटवर्क तयार झाल्यास नवी मुंबई हे देशातील सर्वात मोठ्या मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब पैकी सुद्धा एक बनू शकणार आहे। यानंतरचं स्थानक आहे लोणावळा। सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेलं हे शहर आज मुंबई आणि पुणे यांच्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जातोय। बुलेट ट्रेनमुळे लोणावळ्याचा पर्यटन विकास आणखी वेगाने होऊ शकतोय। त्याचबरोबर देशातील पर्यटक आणखी काही मिनिटांमध्ये इथे पोहोचू शकतील। दरम्यान यानंतर सुद्धा पिंपरी चिंचवड आणि पुणे ही 2 महत्त्वाची स्थानकं या प्रकल्पाचा केंद्रबिंदू मानली जात आहेत। याशिवाय पिंपरी चिंचवड ही देशातील सर्वात मोठ्या औद्योगिक शहरांपैकी सुद्धा एक आहे। ऑटोमोबाईल उद्योग, उत्पादन क्षेत्र आणि IT कंपन्यांमुळे या भागाचं आर्थिक महत्त्व हे सातत्याने वाढत चाललंय। दुसरीकडे आहे पुणे स्थानक। पुणे हे शिक्षण, IT, संशोधन आणि उद्योगाचं राष्ट्रीय केंद्र बनलं असताना बुलेट ट्रेनमुळे पुण्याची देशातील इतर आर्थिक केंद्राशी जी जोडणी आहे ती अभूतपूर्व पातळीवर सुद्धा वाढू शकते। विशेष म्हणजे या बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे मुंबई, पुणे, सोलापूर हे अंतर सुद्धा अवघ्या 1 तासात पूर्ण करता येऊ शकतंय आणि आज ज्या प्रवासासाठी अनेक तास लागतात तो प्रवास देखील काही मिनिटांमध्ये पूर्ण होऊ शकतोय, असा विश्वास याबद्दल व्यक्त केला जातोय। दरम्यान एकूण हा प्रकल्प जो काय आहे त्याबद्दल आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोललेलो आहोत, त्यामुळे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा। मात्र या प्रकल्पामुळे व्यवसाय, उद्योग, पर्यटन आणि दैनंदिन प्रवास याचं संपूर्ण गणित सुद्धा बदलू शकणार आहे। पुण्यानंतर बारामती हे स्थानक प्रस्तावित आहे। कृषी, औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेल्या बारामतीसाठी हा प्रकल्प मोठी संधी सुद्धा ठरू शकणार आहे।
बुलेट ट्रेनमुळे बारामतीला राष्ट्रीय स्तरावरील कनेक्टिव्हिटी मिळू शकते आणि नवीन उद्योगांसाठी हा परिसर अधिकच आकर्षक सुद्धा बनू शकणार आहे. यानंतरचं स्टेशन जे असणार आहे ते पंढरपूर, आपल्या विठुरायाची पंढरी. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक नकाशावरील सर्वात महत्त्वाच्या शहरांपैकी हे एक आहे. दरवर्षी लाखो वारकरी आणि भाविक इथे येत असतात. भविष्यात बुलेट ट्रेन स्टेशन इथे उभारलं गेल्यास देशभरातील भाविकांसाठी पंढरपूर गाठणं हे अधिकच सोपं होऊ शकतं. यानंतर आणि महाराष्ट्रातील शेवटचं मोठं स्थानक जे असेल ते म्हणजे सोलापूर. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणाच्या सीमेवरील महत्त्वाचा औद्योगिक शहर म्हणून सोलापूरची ओळख आहे. बुलेट ट्रेनमुळे सोलापूर हे 3 राज्यांना जोडणारं प्रमुख वाहतूक केंद्र सुद्धा बनू शकतं. उद्योग, लॉजिस्टिक, त्याचबरोबर व्यापार आणि गुंतवणुकीसाठी याचा मोठा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. आणि आता ही सगळी स्थानकं जी आहे ती बुलेट ट्रेनची असल्यामुळे ही स्थानकं आधुनिक विमानतळाच्या धर्तीवर सुद्धा विकसित केली जाणार आहेत. म्हणजेच प्रवाशांना इथे स्टेशनमध्ये प्रवेश करताना विमानतळासारखी सुरक्षा तपासणी, त्याचबरोबर प्रशस्त प्रतीक्षालय, डिजिटल तिकीट व्यवस्था, एक्सिलेटर, लिफ्ट, त्याचबरोबर आधुनिक पार्किंग सुविधा आणि अत्याधुनिक प्रवासी सेवा उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात. माहितीनुसार प्रत्येक स्टेशन संकुलासाठी सुमारे 247 एकर जागेची आवश्यकता भासू शकते आणि यामध्ये स्टेशन इमारत, पार्किंग, प्रवेश मार्ग, व्यावसायिक जागा, सार्वजनिक वाहतूक सुविधा आणि इतर प्रवासी सेवा समाविष्ट करण्यात येतील. आणि त्यामुळे ही स्थानकं केवळ रेल्वे स्टेशन न राहता भविष्यातील स्मार्ट ट्रान्सपोर्ट हब म्हणून सुद्धा विकसित होऊ शकतात. त्यामुळे विक्राळीपासून ते अगदी सोलापूर पर्यंतच्या या सर्व स्थानकांच्या परिसरात सुद्धा विकासाची नवी केंद्र उभं राहू शकणार आहेत. एकंदरीत पाहिलं तर मुंबई, पुणे, हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प हा केवळ वेगवान रेल्वे मार्ग नाही, तर हा महाराष्ट्राच्या भविष्यातील आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक विकासाचा एक महत्त्वाचा पाया ठरू शकणार आहे. तब्बल 457 किलोमीटरचा मार्ग, महाराष्ट्रातील 9 महत्त्वाची स्थानकं आणि विमानतळासारखी आधुनिक स्टेशन, या सर्व गोष्टी पाहता हा प्रकल्प पूर्ण झाल्यास महाराष्ट्राच्या वाहतूक इतिहासात एक नवं पर्व सुरू होऊ शकतं. आणि म्हणूनच पुढील भागात सुद्धा आपण अशाच एका महत्त्वाच्या मुद्द्यासह भेटणार आहोत. पण तोपर्यंत तुम्ही ही संपूर्ण सिरीज पाहण्यासाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.